नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे शाबू वडा। तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता मस्त काटेरी, दाणेदार आणि फुगीर आतून मस्तपैकी पोकळ झालेले आपले शाबू वडे तयार झालेले आहेत। तर मंडळी, रेसिपी तर अत्यंत साधी सोपी आहे। त्याचसोबत जर का तुम्ही साबुदाणा 5 ते 6 तासासाठी भिजायला घालायला जर का विसरला असाल तर अगदी 1 ते 1.5 तासामध्ये साबुदाणा कसा छान भिजून तयार होईल याची आपण एक ट्रिक पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत जर का चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी, आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। साबुदाणा वडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाणा मस्त मऊसूत असा भिजलेला लागतो। तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की मी साबुदाणा मऊसूत असा भिजवलेला आहे आणि फक्त 2 तासामध्ये मस्त गरगरीत असा साबुदाणा भिजलेला आहे। तर मंडळी, मी हा साबुदाणा कसा भिजवला हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी आपण साहित्य पाहून घेऊया। तर आपण जेवढा साबुदाणा भिजवलेला आहे त्याच्या अर्ध्या भागा एवढं आपल्याला बटाटा लागणार आहे। तर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण साबुदाण्यासाठी वाटण बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 4 तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। तर इथे जर का तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तरच तुम्ही इथे वापरा, जर का तुम्ही जिरे चालत नसेल तर तुम्ही इथे फक्त मिरची बारीक करून घ्यायची आहे। आता इथे मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे वडे बनवण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं जे मिश्रण तयार करायचं आहे ते बनवून घेऊया। त्यासाठी इथे आपण साबुदाणा बाजूला काढून घ्यायचा आहे। आता इथे मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये साबुदाण्याचं पीठ आहे ते तयार केलं होतं। इथे एकाच वेळेला केलं तरी चालेल। मी इथे अर्धा साबुदाणा बाजूला काढून घेतलेला आहे आणि यानंतर इथे आपण बटाटासुद्धा अर्ध्या क्वांटिटीमध्ये इथे वापरलेला आहे आणि जसं लागेल तसं आपण हे मिश्रण तयार करायचं आहे। आता हा बटाटा व्यवस्थित आपण या शाबूमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे की ज्यामुळे शाबू वडा जेव्हा आपण तळतो तेव्हा तो उडणार नाही। थोडक्यात काय तर साबुदाण्याला छान असं बटाट्यामुळे बाइंडिंग मिळतं आणि तो एकसारखा घट्ट पकडला जातो। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे गोळा तयार होतो आहे। असं आपण मिश्रण तयार करायचं आहे आणि यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ आणि जो आपण मिरचीचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। मी अशाच प्रकारे वडे करत असताना मसाला किंवा चवीपुरतं मीठ आहे ते वापरते, म्हणजे व्यवस्थित अंदाज येतो। आता यानंतर इथे मी 4 चमचा दाण्याचं कूट वापरलेलं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता की दाण्याचं कूट दरदरीत आहे, एकदम बारीक पण नाही किंवा जाडसर पण नाही, बारीक आणि थोडं जाडसर असं मिक्स आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर मंडळी, सुरुवातीला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की झटपट कसं आपण साबुदाणा भिजवायचा आहे। तर त्यासाठी खूप साधी सोपी सिंपल अशी एक ट्रिक आहे, ती म्हणजे जर का तुम्ही साबुदाणा भिजत घालायला विसरला असाल तर साबुदाणा जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा आपण तो नॉर्मल पाण्यामध्ये भिजायला न घालता पाणी गरम करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजायला घालायचा आहे आणि पाणी जेव्हा आपण भिजायला घालतो तर ते कमीत कमी व्यवस्थित असा साबुदाणा छान बुडेल एवढा पण घालायचा आहे आणि पाणी घातल्यानंतर कमीत कमी 10 मिनिट साबुदाणा त्या गरम पाण्यामध्ये तसाच आपण व्यवस्थित भिजू द्यायचा आहे। तोपर्यंत आपला साबुदाणा छान असा मऊ होतो आणि 10 मिनिटांनंतर आपल्या लक्षात आलं की साबुदाणा छान मऊ झालेला आहे। त्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते पूर्ण निथळून काढायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 1 तास साबुदाणा असाच घट्ट झाकण ठेवून मुरत ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपला साबुदाणा छान असा मऊसूत आपल्याला जसा हवा आहे तसा भिजून तयार होतो। या साबुदाण्याचे आपण वडेसुद्धा करू शकतो आणि त्यानंतर खिचडीसुद्धा एकदम छान होते। त्यामुळे आता जर का साबुदाणा भिजायचा विसरला असेल तर जास्त टेन्शन न घेता अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही माझी ट्रिक कशी वाटली। चला तर मग आता आपण वडे तयार करून घेऊया। तर इथे आपलं मस्त असं मिश्रण झालेलं आहे। आता याचे आपण छान असे वडे थापून घ्यायचे आहेत।
तर मंडळी बऱ्याचदा काय होतं, वडे आपले तळताना चपटे होतात, तर ते तसे होऊ नयेत म्हणून तुम्ही ते पाहू शकता की अलगद असं वड्याचं पीठ हातात घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने दाबायचं आहे. फक्त त्याला शेप भेटला पाहिजे एवढंच दाबायचं आहे, यापेक्षा जास्त दाबायचं नाही. आणि असेच फुगीर आपण वडे तळायला तेलात सोडणार आहोत. तर आपल्याला जेवढे वडे तळून घ्यायचे आहेत तेवढे आपण छान असे वळून घेऊया. इथे छान आता वडे आपले मस्त वळून तयार झालेले आहेत. आता इथे आपण तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल अगदी वडे व्यवस्थित बुडतील एवढं तेल घालायचं आहे, कमी घालायचं नाही. कारण जर का कमी घातलं तर वड्यांची खालचीच बाजू एका वेळेला तळली जाते आणि वरची बाजू तशीच कोरडी राहते आणि मग परत जेव्हा आपण वडे तळायला जातो तर ते तेलकट वगैरे होतात. तर त्यापेक्षा भरपूर असं तेल घालायचं आहे, वडे व्यवस्थित बुडतील एवढं तेल घालायचं. आणि तेलाचं प्रमाण हे अगदी कडकडीत गरम असलेलं तेल असावं. जर का मंद किंवा मीडियम गरम असेल तर नक्की वडे तेलकट होणार. आणि असं होऊ नये म्हणून सुरुवातीला छोटासा एक मिश्रणचा गोळा आपण यामध्ये घालायचा आहे. तो व्यवस्थित तरंगला तर तेल व्यवस्थित आपलं तापला आहे असं लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे. चला तर मग तेल एकदम कडकडीत तापलेला आहे. आता गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे वडे सोडायचे आहेत. तर मंडळी वडे सोडत असताना सुद्धा तेलाची क्वांटिटी किती आहे हे लक्षात घेऊनच आपण इथे वडे सोडायचे आहेत. एका प्रमाणापेक्षा जास्त वडे तेलात सोडायचे नाहीत, नाहीतर तेल पटकन थंड होतं आणि वडे तळायला भरपूर वेळ जातो. आणि भरपूर वेळ जर का वडे तळण्यासाठी गेला तर नक्की असे वडे आपले तेलकट होणार किंवा अधूनमधून ते फुटतात सुद्धा. त्यामुळे तेलात जेवढे बसतील एवढेच आपण वडे सोडायचे आहेत. तर इथे मी सुरुवातीला फक्त 4 वडे सोडलेले आहेत आणि मी 4-4 करूनच वडे इथे तळून घेणार आहे. त्याचसोबत जेव्हा तेलात आपण वडे सोडतो तेव्हा पटकन उलटायला जायचं नाही, कारण शाबूचे वडे हे जड असतात. त्याचसोबत त्यात पाण्याचा अंशसुद्धा भरपूर असतो, त्यामुळे ते तेलात घातल्यात असे कडेला खाली चिकटून बसतात आणि तुम्ही जर का त्याला लगेच उलटायला गेलात तर ते नक्कीच तुटतात किंवा फाटतात. तर असं न करता सुरुवातीचा 1 मिनिट व्यवस्थित असे आपले वडे तळू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याला उलटायला जायचं आहे. आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने जरी वडे आपण उलटले तरी पटकन सुटतात, जास्त आपल्याला कष्ट करायची गरज लागत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा आपण वडे उलटतो त्यानंतर आपण कमीत कमी 3 ते 4 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवूनच आपल्याला वडे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. आणि वडे तळत असताना सुद्धा आपल्याला सतत ते उलटपालट करायचे आहे, त्यामुळे एकसारखा सोनेरी रंग येतो. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले साबुदाणा वडा तळून तयार झालेला आहे. छान असा खरपूस दिसतोय सुद्धा. तर आपण एका या जाळीवरती असा काढून घ्यायचा आहे आणि यानंतर जेव्हा आपण दुसरी बॅच तळणार आहे त्यावेळेला सुरुवातीला पुन्हा एकदा आपण 1 मिनिट तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि त्यानंतरच दुसरे वडे या तेलामध्ये सोडायचे आहेत. अशा प्रकारे जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा प्रत्येक वडे आपले मस्त छान खुसखुशीत कुरकुरीत आणि तेल न पिणारे तयार होतात. तर मंडळी अशा प्रकारे आपले वडे तर तयार करून झालेले आहेत. आता यानंतर यासाठी लागणारी जी उपवासाची कोशिंबीर आहे ती तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी काकडी घेतलेली आहे आणि त्या काकडीची आपण साल काढून घ्यायची आहे आणि साल काढलेली काकडी आपण छान बारीक किसणीने किसून घ्यायची आहे. आता ही चटणी पटकन खाली जाणार आहे, त्यामुळे मी लगेचच यामध्ये चिमटभर मीठ घातलेलं आहे. इथे 1 चमचा साखर घातलेली आहे. आता यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे. तर मी इथे 2 चमचा शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आणि याला मस्त चटपटीत थोडासा तिखटपणा यावा यासाठी जे आपण मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते अगदी पाव चमचा यामध्ये घालायचा आहे. आणि यानंतर आपण यामध्ये दहीसुद्धा घालणार आहोत. तर जर का तुम्ही जेवायला पटकन बसणार असाल तर तुम्ही दही याच वेळेला घाला, नाहीतर जेव्हा आपण जेवायला बसणार आहे तेव्हा तुम्ही यामध्ये दही घाला. आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. तर मंडळी तयार झाले इथे आपले साबुदाणा वडा आणि त्याचसोबत मस्त आंबट गोड तिखट चवीची चटणी. तर मंडळी कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.